मुलांमध्ये मुलींमध्ये किंवा शिक्षकांमध्ये बाय चान्स एखादा भोर पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातला असू शकतो. भोरला जे वाड्या कानू चेद्यांचा वाडा आहे बघा, तिथे ते पत्र लावले बघा. तेवढं पत्र तुम्हाला वाचायला मिळेल. अनेक पत्र आहेत की बाकीचे तंजावर मध्ये, पण एक पत्र आपल्याकडे भोरला कानू चेद्यांचं पत्र आहे. शिवाजी राल ते जीवाला मुकार, अफजल खान कडे गेला तर वतन मिळेल. वतनाडी फुटलेला खंडोजी खोपडे होते. त्याच वेळेला शिवरायांचे गुप्तहेर मग अफजल खान पोहोचत होते. बहिर्जी नाईक त्यांनी राजांना तातडी निरोप काढला. काय राज, आम्ही जेवायला बसलोय. जेवता जेवता घासामध्ये खडा सापडला. तांदळात खडे भरपूर झाले. खंडोबाचा भंडारा कसा उधळायचा? येईल का काय लक्षात? जेवताना घासात खडा सापडला म्हणजे माझा जवळचा मावळा गद्दार. तांदळात खडे भरपूर झाले. बरीचशी माणसं अफजल खानच्या वाटेत निघाले. खंडोबाचा भंडारा कसा उधळायचा म्हणजे खंडोजी खोपडे फुटला तर हा गनिमी काव आहे. मला जनरल प्रश्न विचारणार नाही. जगातल्या 10 लढाईतली ह्या लढाई एकदम महत्वाचं आहे. हा अफजल पिक्चर मध्ये त्या मुलगाची शूटिंग आहे. तुम्ही मला आता गडावर झेंडा दिसत नाही. गड एवढा सुंदर डेव्हलप होतोय पण झेंडा का नाही? राजांचा एक नियम आहे. पावसाळ्यात गडावले भगवे उतरवायचे आणि घटस्थापने दिवशी चढवायचे. आता आमच्याकडे पाऊस किती झाला माहितीये का? 280 इंच. तुमच्याकडे महिनाभर पाऊस पडतो ना, तेवढा आमच्याकडे एका दिवशी पडतो. कधी कधी 20 इंच. एका दिवसाला 20 इंच वारा पाऊस प्रचंड असतो. मग झेंडा फाटला. पण राजांचा नियम आजही पाळला जातो. नवरात्रात झेंडा घटस्थापना दर 15 दिवसात झेंडा लागतो. तुम्ही कोण पुण्यातले असाल तर पुण्यामध्ये झेंडा मिळतो. मुरुडकर झेंडावाला, त्याला विचारा ह्या गडावल्या झेंड्याची किंमत किती आहे? 4,500 रुपये. 15 दिवसाला एक झेंडा लागतो. आपण पावसाळ्यात बी लावले असते, नाही म्हणत नाही, पण राजांचा नेम का मोड? नेम मोडायचा. शिवाजी राजे प्रताप उतरून अफजल खानच्या भेटीला गेले. वरती भवानी मातेचं मंदिर आहे. भवानीला आपण दर्शन घेणार आहोत. या भवानी मातेला शिवरायांनी प्रार्थना केली, जगदंबे खानाला मारी आणि 32 दाताचा बोकड कापून निवडाल देईल. पाहिलाय कधी 32 बोकड? आज आपल्याकडे भरपूर आहे. शिवकालीन अफजल खान आज अतिरेकी. मी अफजल खानला अतिरेकांची तुलना एक केले. अफजल खानने मंदिरं तोडली, मस्जिदी तोडल्या, माता भगिनीवर अत्याचार केले. अतिरेकी येतात, मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वार बुद्ध विहार आमचे तोडतात म्हणून मी बोकड म्हणतो. मग शिवरायांनी देवीला प्रार्थना केली, खानाला मारीन बोकड कापून निवडाल देईन. त्याप्रमाणे अफजल खानचं मुंडकं कापलं. त्यांचं नाव आहे संभाजी कावजी कोंडाळकर. 12 भोईंचे पाय तोडले. तुमच्याकडे भुईर समाज भरपूर आहे बघा. भुई समाज वेगळा, भुईर वेगळा. 12 भोईंचे पाय तोडले. मुंडकं छाटलं, समोरच्या बुरुजावर आणलं. इथून मुंडकं उचललं, पुणे जिल्ह्यातल्या राजगड किल्ल्यावर नेलं. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आहे, मग रायगड आहे. मग राजगडला नेऊन दफन केलंय. मन घडले प्रतापचा प्रताप, निर्विराज गडचा दरवाजा. त्याच्या आधी कोण ह्यातले आले असाल, तुम्ही पाहिलं असाल, प्रतापगड एवढं सुंदर गड नव्हता. आज गडाचं काम चालू आहे. शासनाने गडाला पैसे टाकले, गड डेव्हलप होतोय. समोर बघा तो असा टन दिसतोय, ते लोखंड उभं केलं ना, त्या साईडला एक गोल दिसतोय बघा, आणि त्या साईडला वरच्या साईडला थोडा अर्धा कोर दिसतोय. चंद्रकोर सूर्यकोर आहे. आपण जवळ गेल्यावर दिसेल ते. त्या साईडला राजमार्ग आहे. राजे गडावर यायचे. आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा त्या पायवाटेने जायचे. 30 नोव्हेंबर 1957 1957 पंडित नेहरूंना इथे आणलं तेव्हा तो रस्ता बंद केला. आणला हा शब्द वापरला. सर आपल्या लहानपणी एक टीव्हीला सिरियल झाले, भारत एक खोज, मला आठवत असेल बघा. त्यामध्ये आर्य पांडव डस दाखवलं, पण शिव इतिहास दाखवला नाही. आणि नेहरूंनी राजांना चुकीचे शब्द वापरले म्हणून नेहरूंना माफी मागायला. तुम्ही सांगा, मोगल आपल्याकडे आले, ते काय आले डायरेक्ट गेले का? आपल्याला काय केलं त्यांनी? लुटलं. इंग्रजांनी काय केलं? आपण सुरतेला काय केलंय? लुटलं. ते कुणासाठी? राजाने काय घरं बांधलीत का स्वतःची? स्वराज्यासाठी. म्हणून राजांना लुटारू म्हणायचं नाही. चल यावरती जावळीचं झाड आणि जावळीचं खोर, हेच घनदाट जंगल. हत्ती हरवलं सापडू शकत नव्हता. आज माकडाचा पिल्लू सहज सापडतोय. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांना समजवलं, सगळे मोरे गद्दार नव्हते.
आमच्यामध्ये काही मुली मोरे आडनावाचे आहेत, काही मुलं आहेत, काही शिक्षक आहेत. जगत गुरु संत तुकाराम महाराजांचं मूळ आडनाव मोरे, बरं का. म्हणून गद्दार म्हणायचं ना सगळं मोरे ना. जावळीचं जंगल घनदाट, हत्ती हरवला सापडू शकत नव्हता, आज माकडाचं पिल्लू सहज सापडतंय. चंद्रराव मोरेंना समजवलं, मोरेने ऐकलं नाही, शिवरायांवर हल्ले चढवले. 6 जून 1655 ला शिवरायांनी जावळी घेतली. 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला आणि याला 5 नावं दिलेत. तुम्हा आम्हाला 5 नाव आहेत. नवीन पिढी सांगा, 5 नावं केव्हा देतात माहिती आहे का? बारशाला. आपल्याला माहिती आहे, आपण बारशाला गेलोय. आजच्या नवीन पिढीला माहित नाही, ही बिचारी बड्डेला जातात. आम्ही बारशाला घोगऱ्या खोबरं खाल्लंय. बाळा तुम्ही बड्डेला काय खाता? अरे वा, आज माझा बड्डे. टाळ्या काय म्हणणार? तर तुम्हीच मला सांगा, मी तुमचा छोटा भाऊ समजा, तुमचा भाऊ समजा. तुम्ही सांगा मला, तुम्ही देवापाशी दिवा लावता का विजवता? लावता. खरंच घरामध्ये शुभ कामाला दिवा, आपल्या हिंदू धर्मात दिवा कधी विजवतात माहितीये का? विजवता. आणि तुम्ही काय करता? मित्राचा मैत्रिणीचा बर्थडे आला की काय आणता? मोठा केक मध्ये काय लावता? त्यांचा आणि फोटो लावता, सगळ्यांना जमावता आणि मध्ये काय करता? दिवा. म्हणजे मित्र मेला, मैत्री मेली, बाकीचे काय होतं? बरं झालं मेला, बरं झालं. इथून पुढे तुम्ही जर जिजाऊंच्या लेखी असाल, इथून पुढे कोणीही बर्थडेच्या केकवर मेणबत्ती लावायची. बरं, मेणबत्ती विझून झालं, त्या केकवर त्यांचा फोटो आणि नाव असतं. तुम्ही काय करता? त्याला कुणाला नाही कापता, स्वतः मित्राला कापायचं आणि आपण खायचं. मस्त म्हटलं. तर एक मोठं कॉलेजमध्ये 5 जण शिजू. आता मुलांना नाही, मी मुलींना विचार. मुलींनी सांगा, तुमच्याकडे काढले मावळ्यांना 2 फायदे झाले. पहिलं, पाणी तटबंदीला दगड. गडाला 4 तलाव 2 विहिरी आहेत. 4 तलावापैकी हे मेन तलाव आहे. पाणी जिरवा, पाणी अडवा. शिवरायांचे किल्ले वनदुर्ग. वन म्हणजे जंगलामध्ये. जलदुर्ग, भुईकोट किल्ले, डोंगरी किल्ले, आर्यकालीन, पांडवकालीन, मोगलकालीन, शिवकालीन. शिवरायांचे किल्ले बांधले कोणी? त्यांचं नाव काय? त्यांचं नाव हिरोजी इंदुलकर, अर्जोजी यादव, मोरोपंत पिंगळे. गड एवढे सुंदर बांधलेत. गडावर चढू शकेल वारी झळक, उतरू शकेल पाणी धार. वेढा देता येत नाही, वेढा देणारा वेळा बनेल. तुमच्यापैकी कोणी सिंधुदुर्ग पाहिला असेल? बघा, सिंधुदुर्गावरती साखर तलाव आहे, म्हणजे गोड पाणी. तुमच्यापैकी कोणी शिवतीर्थ रायगड पाहिला असाल? रायगडवर गंगासागर हत्ती तलाव आहे. तसे या गडाला 4 तलाव आहेत. शिवरायांचे किल्ले बांधले कोणी? त्यांचं नाव काय? त्यांचं नाव हिरोजी इंदुलकरांना विचारलं, 2-4 किल्ले घ्या, 2-4 गावं घ्या, 2-4 डोंगर घ्या. हिरोजी काका म्हणले, गड नको, गाव नको, पैसे नको, इच्छा असेल तर एक द्या. जेव्हा तुम्ही रायगडवर याल, पहिल्या पायरीवर पाय द्याल, पायाची धूळ ज्या दगडावर असेल हीच माझ्या मस्तकी असेल. तुमच्या पायाखाली माझं नाव द्या, तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकी लागू द्या. म्हणून आपल्याकडे 4 पायऱ्या महत्वाच्या जगात. लक्षात घ्या, जन्मात यायचं आणि 4 पायऱ्या करायच्या. पहिली पायरी पंढरपूरला, विठ्ठल दर्शन घ्यायच्या आधी आपण नामदेव पायरी दर्शन घेतो. 2.5 पायरी जेजुरीला. म्हणून आपल्याकडे नवीन लग्न झालं की 5 पायऱ्या बायकोला जेजुरी उचलून येतात बघा. 2.5 पायरी जेजुरीला आणि अर्धी पायरी रायगडची. सेवेशी ठाई तत्पर्य हिरोजी इंदुलकर. मी आजच्या पिढीला सांगतो, आई बाबांची सेवा करा, माझ्या गुरुजनांची सेवा करा. 5वी पायरी तुम्ही बना. आता मला सांगा, मी मगाच विचारतोय, कोण हात तुम्ही जिजाऊंच्या? कोण हात जिजाऊंच्या? कोण हात शिवबांचे? इथून पुढे कोण बेंचवर नाव लिहाल काय? नाही. गाडीवर नाव लिहाल काय? नाही. टॉयलेटच्या दरवाज्यांवर नाव लिहाल काय? जर खऱ्या अर्थाने मावळे असतील. मी कॉलेज केलं, मला अनुभव चांगले, त्यामुळे इथून पुढे आपण सुधारला पाहिजे. 250 पायऱ्या आलो, 200 बाकी. तिकडून या. हे पहा, अफजल खान भेटीचं जागा बघा, ती खाली झाडामध्ये.
ते पोलिसांचं हे उभं केलंय तिथे अफजल खानचं पोट फाडताना पुतळा उभा करतायत ना तिथे हे आम्ही करून बघितले. आल्या हेरिकणी आल्या आले सेनापती आले का सरदार हो ना आपण सांगायची माहिती का ऐका हे नवीन स्वराज्य व्हावं हीच स्त्रींची इच्छा माता भगिनींच्या आशीर्वादाने मावळ्यांच्या मनगडातल्या जोराने स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी राजांच्या आशीर्वादाने हे राज्य घडलं. जे आपण घोषणा देतो का नाही जय भवानी जय शिवराय तेव्हा बदल झाला. म्हणजे जय शिवराय म्हणू लागले जेव्हा मी जय शिवराय म्हणायला लागलो तेव्हा तुम्ही म्हणायला लागला तुम्ही म्हणायला लागला अनेक लोक म्हणतील अख्खा महाराष्ट्र जय शिवराय म्हणणार आहे जय शिवाजी कमी होणार आहे. महाराष्ट्र म्हणता म्हणता हिंदुस्थान म्हणेल जग म्हणत. दर्शन घेत असताना आपण देवीची मूर्ती पाहू ही शाळीग्राम दगडाची मूर्ती. शाळीग्राम माहिती आपल्याला आपण सोनार बांधवाकडे सोनं घेऊन गेलो की सोनार बांधवाकडे सोनं दिलं की दगडावर घासून बघतो किंवा तुमच्या त्या पट्ट्यामध्ये लिंगायत समाज जास्त बघा सोलापूर वगैरे त्या पट्ट्यामध्ये भस्म लावतात का नाही त्याच्या गळ्यामध्ये एक चांदीचं लिंग असतं त्यामध्ये शंकराची एक पिंड असते तो स्फटिक असतो शाळीग्राम असतो. त्या शाळीग्राम दगडाची मूर्ती या मूर्तीचा दगड आहे हा महाराष्ट्रातला नसून नेपाळचा. नेपाळला गंडकी नावाची नदी तिथे त्रिवेणी संगम झाला म्हणजे 3 नद्या एकत्र आल्या शाळीग्राम आणला. आज बघा आपण शाळीग्राम आणलाय कुठे आणला आठवा अयोध्या. प्रभू रामशिळा उचलला ट्रेनने ठेवला ट्रकवर आणला ट्रकने. 350 वर्षापूर्वी माझ्या राजाकडे ट्रेन क्रेन काही नव्हतं कसं आणला असेल हा विचार करावा लागतो. 43 दिवसात अष्टभुजा मूर्ती आहे. मूर्तीच्या समोर तुम्हाला एक काचार्य शंकराची पिंड दिसेल स्फटिक शिवलिंग आहे. आणि काही लोक बघा हातामध्ये स्फटिकाच्या माळा घालतात काही जण गळ्यामध्ये घालतात स्फटिक. तुळशीची माळ माऊली घालतात स्फटिक शांतता व्हायला किंवा काही जण हातामध्ये मोती बांधतात की आपण रागी घालतो शांत होण्यासाठी. स्फटिक शिवलिंग आहे. शिवरायांच्या मृत्यूनंतर 2 तलवारी आणि 1 शिवलिंग आणलं. काही लोक काय म्हणतात देवीने तलवार दिली. माझा विरोध आहे त्याला. तुम्ही सगळ्यांनी रामायण पाहिलंय का जोरात सांगा पाहिलंय. महाभारतामध्ये माझे प्रभू राम बाण मारतात ना मारतात महाभारतात रामायण मध्ये प्रभू राम आहेत महाभारतात अर्जुन आहेत. मग रामायण मध्ये प्रभू राम बाण मारतात एक बाण मारल्यावर अनेक बाण होतात. महाभारतात अर्जुन बाण मारतात एक मारल्यावर अनेक होतात. मी अभ्यास केला तुमच्यापेक्षा मी कमी वाचलं पण जास्त वाचलं. जेवढे बकरी बसून एवढ्या पण वाचलं कारण तुम्हाला वेळ नसतो. शाळेतून अभ्यास कॉलेजला अभ्यास त्यानंतर कुठल्या हॉटेलवर बस म्हणजे गार्डनमध्ये बसून अभ्यास करायला लागतो त्यामुळे वेळ नाही. त्यामुळे आम्ही जास्त वाचलं. मी इतिहासकार जयसिंगराव पवार पांडुरंग बलकवडे हा साळुंके पुरुषोत्तम खेडेकर मामा देशमुख मुनिअप्पा दांडेकर नाथ बेडेकर पांडुरंग त्यानंतर बाबासाहेब पुरंदरे अशा इतिहासकारांना भेटलो विचारलं. प्रवीण भोसले 1 नंबर इतिहासकार महाराष्ट्रात चालले त्यांना विचारलं तर त्यांना विचारलं म्हणलं सांगा देवीने तलवार दिली ती कुठे दिली. एकाही इतिहासकारांनी पुरावा दिला नाही. मी बघा अफजल खान वध शिवरायांनी काय वापरलं वाघ ना बेचव्याने फाडलं वाघनखेने आपण त्याला ओढलं ते काय तलवार वापरले का नाही. मग शिवरायांना देवीने तलवार दिली असती तर राजाने वाघनख वापरली असती का म्हणजे राजांना तलवार देवीने दिली नाही. मावळे घाबरले होते अफजल खानच्या वाटेला निघाले होते म्हणून अफजल खानच्या वाटेला मावळे निघाले असताना माझ्या बहेरची नायकांनी अफजल खान फौजेत भासवलंय. गडावर वीज कडडली आवाज झाला शुभांच्या तलवारी देवीने प्रवेश केला. हा पुरावा आहे. तलवार दिलेली पुरावा नाही. राजांना तलवार दिलीच नाही मग राजाने तलवारीने युद्ध केलं मग राजाने कशाला केलं असतं. आज बघा राजाने गडावनं मारलं त्याला अफजल खान फजल माझी बरोबर मी गडावर बसतो तर मारून. आज माझ्या ह्या माता भगिनीने परत देवीकडे प्रार्थना केली असती हे माते या महाराष्ट्रात परत माझ्या मायभूमी तुझ्या मायभूमी उदयभानू राठोड जन्माला येत आहेत. कमल कुमारीला पळवणारे रांजाचे पाटील जन्माला येत आहेत. मी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहते मला तलवार दे मी जागेवर मारते आपोआप जाऊ. मुळात राजांना देवीने तलवार दिली. राजा म्हणलं अनेक तलवारी आहेत तर मी राजांच्या काही तलवारी हातात घेऊन खाल्ले. मी गेलो कोकणामध्ये तुमच्या मगाशी आपण कोकणाचं नाव घेतलं आमच्या काही मुली आणि काही मुलं म्हणजे आम्ही पाहिलं सिंधुदुर्ग किल्ला बरोबर ना. ते राजांच्या हातात ठसते पाय चढले तलवार तिथे येते. दुसरी तलवार आहे गुजरातमध्ये बडोद्यामध्ये गायकवाड संस्थान सह्याजीराव गायकवाड म्युझियम मध्ये. तिसरी तलवार आहे तंजावर. चौथी तलवार कोल्हापूरला
5वी तलवार तिरुमल्लमला, 6वी तलवार मिर्झा राजांकडे आणि 7वी तलवार गरिबांचे कैवारी माझे दैवत उदयनराजे भोसले सातारा त्यांच्याकडे भवानी तलवार आहे. जी खरी तलवार सातारला आहे. मी फक्त पाहू शकलो नाही ती इंग्लंडची तलवार. का तर 6 डिसेंबर 1992 सर मी कार सेवक अयोध्येचा. त्यावेळी मी 18 वर्षाचा होतो. आताशे 54 वय चालू आहे. ती लहान आहे तुमच्यापेक्षा 54 वय चालू आहे. तर त्यावेळेस ती केस झाली. अफजल खान थडग्यांच्या केसेस चालू झाल्या. त्यामुळे आम्हाला इंग्लंडला जाता आलं नाही. इंग्लंडला तलवार आहे ती सोन्याची मूठवाली राज्यभिषेक बनवली. आतमध्ये आपण तलवार बघणार आहात ते आपल्या 4थ्या सेनापती. पहिले मानकोजी 10 तोंड, दुसरे नेताजी पालकर, तिसरे प्रतापराव गुजर वेडात वीर दौडले सात. आमच्या काळात 10वीला कविता होती वेडात वीर दौडले सात 10वीला. 4थे सेनापती हंबीरराव. गंभीर तो हंबीर, गाव तळबीड. तुमच्या मराठवाड्यात बीड आहे, तिकडे तळबीड आहे. अत्यंत महत्वाची तलवार आहे. आता तुमच्यापैकी रायगड पाहिलं तरी प्लीज हात वर करा. तेव्हा बरेच जण येतात. भाग्यवान. रायगड आठवतोय तुम्हाला? चालत गेला का पायी गेला? रायगड चालल्याशिवाय कळत नाही. का हे चालत गेले? त्यांच्याकडे काय पैसे नव्हते का? तर ओपीनी का नाही गेले? 4 मिनिटात गेले असते. पण हे का चालले ह्याचं कारण आहे पंढरीचा वारकरी पंढरपूरला चालत जातो बघता ना. हा रायगडचा धारकरी रायगड चालला पाहिजे म्हणून चालला. तर त्या रायगड चालल्याशिवाय कळत नाही. रायगड सोपा तास आहे, जास्त वेळ लागत नाही चढून जायला. फक्त 2.5 ते 3 तास जातात नॉनस्टॉप. रायगडला गेला राणीमहाल पाहता, किल्ला पाहता, त्यानंतर माझ्या जगदीश्वराच्या मंदिराकडे जातात, शिवसमाधीकडे. लांबून पाहत असताना बाजारपेठेतून शिवसमाधीकडे जात असताना तिथे एक जगदीश्वराचं मंदिर दिसतो मस्जिदीचं. बरोबर ना? ही डिझाईन कशी दिसते बघा. दरवाजेच्या वर ईदगार सारखी. म्हणजे मुसलमान बांधव ईदगारकडे बघून नमाज पढतात. मग शिवरायांनी अशी डिझाईन का बनवली? राजे आग्र्याकडे गेले. बहिर्जींना विचारलं मला आज दर्शन करायचे महादेवाचं, खूप दिवस झाले घेतलं नाही, मला महादेवाच्या मंदिरात घेऊन जाल का? परमिशन घेतली त्यांनी आणि शिवराय निघाले. तर म्हणजे मंदिर कुठे? बहिर्जी म्हणजे हे काय मंदिर? हे मंदिर अहो हे मस्जिद आहे. नाही म्हणजे हे मंदिर. काय झालं? ईदगारची डिझाईन बनवली, तिथून मंदिरं पाडली. मग शिवरायांनी ही डिझाईन ते बनवली. बांधले शिवरायाने, पाडू शकत नाही, त्यामुळे धार्मिक बनवलं. लक्षात आलं? रायगडचं जगदीश्वराचं मंदिर सुद्धा असेल. तुम्ही रायगड पाहिलं ना? सेम आहे. मंदिराच्या वरचा कळस बघा, पुढे सारखा तो कळस बघा तुम्हाला दिसेल. 1.25 मन सोन्याचा कळस. आता मुलं मुलींनी सांगा, तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांची मुलं मुली आहात ना? मन म्हणजे किती किलो? त्यासाठी आम्हाला 2 रुपये पगार आहे गड सांभाळण्यासाठी. आणि तुमचेच मावळे होत. मी मगाच म्हणतोय किल्ला आमचा कुणाचा आहे? तुमचा आहे. म्हणून गडावर कुठे प्लास्टिक करायचं नाही, नाव टाकायचे नाहीत, दगड टाकायची नाही. थोड्या ताई इकडे तुम्ही तिथे तुम्ही मागे सर का हा या माग सर लांबपर्यंत ग्रुप करा, सगळ्यांना दिसेल. हा हे पहा, ही पहाड पहिली दाखव. पहिली उकळीची तोफ आहे ना, हँडेल उकळीची तोफ. 2 नंबर बांगडी तोफ, 3 नंबर पहाड, 4, 5 हा 2 साध्या तोफ आहे. परत 6 शेवटची तोफ बांगडी तोफ. कलाल बांगडी तुमच्यापैकी कुणी मुरुड जंजिरा पाहिला असाल, तिथे वर कलाल बांगडी, ही बांगडी तोफ आहे. हे मावळे हातामध्ये न्यायचे. आता मंदिरात गेल्यावर काय बघायचं? पहिलं आपण आदिशक्ती दर्शन घेणार, भवानी मातेचं दर्शन झाल्यावर देवीच्या पाय खाली ते काय मला नाही दिसत आहे. फोटो पॉइंट आहे. ग्राउंड त्याच्या खाली हा तिथे काहीतरी असं ते ती कुठे नक्की दिसत नाही मला. झाडाच्या तिथून ते थोडं काही दिसतं इथे, थोडं दिसतो प्लस नदी, आणि ते पलीकडे पाणी दिसतं, एक पैरा नाही ते नदी कोयना नदी ती का ती तिकडं. चला. त्यासाठी आम्हाला 2 रुपये पगार आहे गड सांभाळण्यासाठी. आणि तुमचेच मावळे होत. मी मगाच म्हणतोय किल्ला आमचा कुणाचा आहे? तुमचा आहे. म्हणून गडावर कुठे प्लास्टिक करायचं नाही, नाव टाकायचे नाहीत, दगड टाकायची नाही. थोड्या ताई इकडे तुम्ही तिथे तुम्ही मागे सर का हा या माग सर लांबपर्यंत ग्रुप करा, सगळ्यांना दिसेल. हा हे पहा, ही पहाड पहिली दाखव. पहिली उकळीची तोफ
आहे ना हँडल, उकळीची तोफ, 2 नंबर बांगडी तोफ, 3 नंबर पहाट, 4 5 ह्या 2 साध्या तोफ आहे. परत 6 शेवटची तोफ बांगडी तोफ. कलाल बांगडी तुमच्यापैकी कुणी मुरुड जंजिरा पाहिला असाल तिथे वर कलाल बांगडी, ही बांगडी तोफ आहे. हे मावळे हातामध्ये न्यायचे. आता मंदिरात गेल्यावर काय बघायचं, पहिलं आपण आदिशक्ती दर्शन घेणार भवानी मातेचं. दर्शन झाल्यावर देवीच्या पाय